एखाद्या राणीसारखं विचार करा की जिला कधीही पडण्याची भीती वाटत नाही. आमचे अपयश ही महानतेच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. जगप्रसिद्ध ओप्रा विन्फ्रे तुम्हाला माहितीच असेल, जी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहे, जी सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेच. तिचे हे म्हणणं आहे. म्हणून एखाद्या राणीसारखा विचार करा. महिलांना दररोज सामना करावा लागतो, जाऊन त्यांच्या जन्मापासून हा संघर्ष सुरू होते. कधी मुलगी म्हणून समाजाचे टोमणे आणि कधी पूर्वग्रहांना सामोरं जाणं, कधी हक्कासाठी, कधी समानता मिळवण्यासाठी, कधी आवाज उठवावा लागतो, तर कधी स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. महिलांसमोर कुठे आणि कोणती आव्हानं आहेत कोणास ठाऊक. समाजाची भीती, कुटुंबातील टोमणे, समाजाचा दबाव आणि जीवनातील अपयश यामुळे खूप स्त्रिया माघार घेतात आणि घरीच बसतात. पण या आव्हानांना तोंड देताना काही जण मात्र मानसिकदृष्ट्या खूप खंबीर बनत असतात. म्हणूनच आज आपण महिलांबद्दल आणि त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणाऱ्या 10 सर्वोत्तम गुण कोणते आहेत याबद्दल बोलणार आहोत. या स्त्रिया मानसिकदृष्ट्या मजबूत कशा होऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. खूप स्त्रिया मनाने खूप खचलेल्या असतात, पण मानसिकदृष्ट्या भक्कम राहणं खूप गरजेचं आहे. तर मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास असणं फार महत्वाचं आहे. महिलांचं जीवन चढ उतारांनी खूप भरलेलं असतं. अभ्यासापासून कुटुंबापर्यंत घर असे अनेक आव्हानं आहेत की त्यांना खूप अनेकदा हरवल्यासारखं वाटतं. यावर मात करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वासच कामी येतो. जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर व्हायचं असेल तर सगळ्यात आधी आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास असण्याचा अर्थ अति आत्मविश्वास असं नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःविषयी इतर कोणाचाही आदर करू नका किंवा विचार करू नका. त्याचा खरा अर्थ स्वतःवर आणि आपल्या कामावर निष्ठा किंवा विश्वास असणं, हाच आत्मविश्वासाचा खरा अर्थ आहे. तुम्हाला समाधानी किंवा आनंदी ठेवण्याचा आत्मविश्वास हा एक खूप चांगला मार्ग आहे. यासोबतच ते तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. आत्मविश्वास असलेली व्यक्ती कधीही स्वतःची तुलना कोणाशीही करत नाही. ती व्यक्ती स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते. नेहमी स्वतःला बेटर बनवायचा प्रयत्न करत असते. तर ते 10 गुण कोणते आहेत? तर स्वतःबद्दल आत्मविश्वास असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, नेहमीच आशावादी आणि सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. कामात प्रोडक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणं म्हणजेच गो गेटर असणं गरजेचं आहे. आपल्या हक्कांसाठी लढणं गरजेचं आहे. दुसऱ्यांची काळजी करणं गरजेचं आहे आणि स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. दुसऱ्या महिलांना प्रोत्साहन देणं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि अडचणींना न घाबरता अगदी त्या गोष्टीला सामोरं जाणं गरजेचं आहे. फेल्युअरला न घाबरता नेहमीच क्रिएटिव्हिटीमध्ये बदलणं म्हणजे फेल्युअरला क्रिएटिव्हिटीमध्ये बदलणं गरजेचं आहे. आणि नेहमीच यशाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह विचार करा. हे 10 गुण असणं गरजेचं आहे. खरे तर ना, स्त्रीने मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीमध्ये काही सोपे परिणामकारक बदल करावेत. कधी सकाळी ध्यान करावं, योग किंवा प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करावी. यामुळे मन शांत राहतं. स्वतःसाठी थोडा वेळ काढून आवडीचे छंद जोपासावेत. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. योग्य झोप घ्यावी, संतुलित आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम हे मनाला ना स्थिर किंवा स्थैर्य देतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि गरज असल्यास जवळच्याशी मनमोकळेपणाने बोलावे. अशी दिनचर्या जर तुम्ही ठेवलीत ना, प्रत्येक स्त्रीने तिचा खरंच खूप आयुष्य आणि दिवसही खूप सुंदर जातात. घरच्या कामातून स्त्रीने मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकते. घरकामाला ओझं न मानता ते एक व्यायाम आणि आत्मसंतुलनाचं साधन समजावं. स्वयंपाक करताना संगीत ऐकणं, स्वच्छता करताना विचारांची मांडणी करणं, यामुळे मन खूप प्रसन्न राहतं. घरातले काम नियोजनबद्ध केल्याने तणाव जरा कमी होतो. कुटुंबातील सदस्यांसोबत हसून बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणं हे नातेसंबंध मजबूत करतात आणि मनाला खूप स्थैर्य देतात. स्वतःच्या कामाचं स्वतःच कौतुक करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक छोट्या यशाचं आनंद घेणं सुद्धा गरजेचं आहे. अशा रीतीने घरकामातूनच स्त्री ही आत्मविश्वासू, संयमी आणि मानसिकदृष्ट्या खूप बळ देतात ह्या गोष्टी. तसेच स्वतःच्या संसारातूनही स्त्री सकारात्मक राहू शकते, जर ती काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचा अवलंब करत असेल तर. म्हणजे सर्वप्रथम कुटुंबात प्रेम, समजूतदारपणा आणि संवाद टिकवणं आवश्यक आहे.
छोट्या गोष्टींना किंवा मतभेदांना ताण न मानता शांततेने सोडवावे. त्याचा गोंगाट करू नये. घरातील प्रत्येक कामात आनंद शोधला पाहिजे. स्वयंपाक करताना, सजावट करताना किंवा मुलांची काळजी घेताना समाधानाची भावना ठेवावी. स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकलं पाहिजेत आणि वेळोवेळी स्वतःसाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. स्वतःसाठी वेळ राखणं गरजेचं आहे. कृतज्ञतेची भावना ठेवून माझ्यात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. अशा दृष्टिकोनातून स्त्रीला तिच्या संसारात समाधान आणि आत्मविश्वास आणि सकारात्मकता टिकवता येते. स्वतःच्या संसारातून मुलाबाळांविषयी स्त्रीने सकारात्मक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत कशी राहावी यावर काही माहिती दिलेली आहे. संसार म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत, तर अनुभवाचे एक सुंदर प्रवासस्थान आहे. प्रत्येक स्त्री तिच्या घराची धोरणं असते. ती घर सांभाळते, मुलांची काळजी घेते आणि नवऱ्याचे आणि घरच्यांचे सुख पाहते. पण या सगळ्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि मनात पॉझिटिव्ह सकारात्मकता जपणं हे तितकंच आवश्यक आहे. तसंच दिवसाची सुरुवात शांततेने करा. सकाळी लवकर उठून स्वतःसाठी काही क्षण काढा. प्रार्थना, ध्यान किंवा थोडं योगासना करा. त्यामुळे मन शांत, विचार स्थिर आणि ऊर्जा सकारात्मक राहते. घरकामाला मनशांतीचे साधन समजा. स्वयंपाक करताना मंत्र ऐका, गाणी ऐका, मुलांसोबत काम करा. यामुळे कामातही आनंद सापडतो. मी करत आहे कारण माझं घर सुंदर मला ठेवायचं अशी भावना ठेवा ना. संवादातून नातेसंबंध दृढ ठेवा. नवरा, मुले किंवा सासर, माहेर सगळ्यांशी संवाद ठेवा. तक्रार करण्यापेक्षा ना ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे घरातील वातावरण प्रेमळ आणि तणाव कमी राहतो. स्वतःच्या भावना दाबू नका. राग, दुःख, थकवा या भावना नैसर्गिक आहेत. त्या व्यक्त करायला शिका. जवळच्या मैत्रिणींसोबत, बहिणीसोबत किंवा डायरीत लिहून काढा. मन मोकळं झालं तर सकारात्मकता पुन्हा फुलते. 5वी गोष्ट म्हणजे छंद आणि स्वतःसाठी वेळ राखा. घरकामाच्या पलीकडे स्वतःचा एखादा छंद जोपासा. चित्रकला, वाचन, संगीत किंवा बागकाम ही स्वतःची वेळ मानसिक बळ देते आणि आत्मविश्वास वाढवतात. कृतज्ञतेचा सराव करा. रोजच्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला शिका. घर, कुटुंब, मुलं, आरोग्य, अन्न ही भावना मनात आनंद निर्माण करते. मुलांमध्ये सकारात्मकतेची बीज पेरा. मुलांना हसत खेळत जगायला शिकवा. चुका झाल्या तरी प्रेमाने समजवा. त्याचं हसणं, त्यांचा विकास हीच आईसाठी सर्वात मोठी प्रेरणा असते. खरं तर संसारात राहूनही स्त्री स्वतःला विसरता कामा नये. ती ज्या प्रेमाने आणि संयमाने घर चालवते त्याच प्रेमाने स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आनंद, संवाद आणि कृतज्ञता आणि आत्मविश्वास हे तिच्या मानसिक शक्तीचं खरं स्तंभ आहे. म्हणून स्त्रीने सगळ्यात आधी स्वतःला जपणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःकडे लक्ष देऊन घर सांभाळून आपल्या मुलाबाळांच्या आणि संसाराकडे लक्ष दिलं तर स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. संसार म्हणजे फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं नसून तो एक प्रेमाचं, त्यागाचं आणि सहनशीलतेचं, आनंद आणि यांचं सुंदर संगम आहे. याला संसार म्हणतात. स्त्री ही त्या संसाराची आत्मा असते. ती जर मानसिकदृष्ट्या खंबीर असेल आणि शांत आणि सकारात्मक असेल तर संपूर्ण घर आनंदाने उजळून निघतं. स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कुटुंबाशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवस नव्या उत्साहानं जगणं गरजेचं आहे. हेच तिच्या खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे. संसारात सुखदुःख येतच राहतात, पण ज्यावेळी स्त्री हसून ते स्वीकारतं तेव्हा ती केवळ गृहिणी राहत नाही तर एक प्रेरणादायी शक्ती, एक आशेचा किरण बनते. ती तिच्या संयमाने घराला शांती देते, तिच्या प्रेमाने बंध मजबूत करते आणि तिच्या आत्मविश्वासाने संपूर्ण परिवाराचं जग उजळते. कारण प्रत्येक मजबूत संसारामागे एक मानसिकदृष्ट्या बलवान, प्रेमळ आणि आत्मविश्वासू स्त्री असते आणि ती असलीच पाहिजे. अशा रीतीने तुम्ही सगळ्यात आधी आत्मविश्वासू आणि सकारात्मक असणं फार गरजेचं आहे. आणि स्त्री सुशिक्षित असेल तर कुटुंब सुद्धा सुशिक्षित आणि मुलं बाळ सुद्धा सुशिक्षित व्हायला वेळ लागत नाही आणि तेच कुटुंब खऱ्या अर्थाने कुटुंबाचं मंदिर व्हायला लागतं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? महत्वपूर्ण वाटली असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट